आश्चर्य वाटू लागलं. काय पाहते मी, विरविरच्या नजरेनं पाहते. या एकांत स्थळी साऱ्या मैत्रिणी आहे. आम्ही कंदुकीचा खेळ खेळण्यासाठी येतो. आजच्या दिनी साऱ्या मैत्रिणी गेल्या तरी कुठं, का बरं आल्या नाही? आलं माझ्या लक्षात. नेहमी त्या लवकर येतात, मला विलंब होतो आणि म्हणून आजच्या दिनी माझी गंमत करण्यासाठी त्यांच्या येण्याला विलंब झाला असेल. पण तरी सुद्धा आत्मविश्वास आहे, या ठिकाणी कंदुकीचा खेळ खेळण्यासाठी निश्चितच येतील. तोपर्यंत आतुरतेनं त्यांची वाट पाहायला 4 वाजता पाहते. आज आहे ते उद्या नाही, उद्या आहे ते परवा नाही. मना मुराद आनंद लुटण्यासारखं असं वाटत राहत. जणू काही वसंत ऋतूला बहर यावा, सारी धरणी प्रसन्न व्हावी. तद्वत ही धरणी माता हिरवा शालू पांघरल्यास प्रमाणे मनमुराद आनंद लुटते. आनंद बहर येईल लढते. पण आत्मविश्वास आहे. इंदुलीनेच्या कंदुकीच्या खेळात जोपर्यंत माझ्या सया येत नाही तोपर्यंत इंदुलीनेशी कंदुकीचा खेळ खेळला जाणार नाही. त्यांची वाट पाहणार. सुज्ञ नाट्यस्को आदरणीय बाबल केळुसकर यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी निरव शांततावती भवती कुणीही न चैते वासही करते. या निरव शांततेच्या वातावरणात ही एकटी इंदुलीला करते काय, पण काय करते हे चौकशी केल्याशिवाय तर कळणार नाही. याच्यासाठी लवकरात लवकर जावा आणि विचारा.
एवढा म्हणायला हरकत नाही. पंजोबांचं दर्शन. नमस्कार. मनातील इष्टकामना तत्वादातीराचा शिवाशीर्वाद सदैव तुझ्या पृष्ठभागी आहे. आशीर्वाद मिळाला, मनाचं समाधान झालं. इंदुरीले अगं तू मला म्हणजे कुणी परकी नव्हे. ब्रह्मदेव पुत्र मरीची, मरीची पुत्र कश्यप, कश्यप पुत्र तक्षक आणि तक्षक नागाची कन्या तू इंदू. तक्षक नाग म्हणजे माझा नातू, म्हणजे पर्यायानं तू माझी पंतू आहे. तुम्ही माझे पंजोबा. बोलते तुला कशी शोधतेस? कुणाला कुणी यायचंय की काय? माझ्या सयांना शोधते. सया साऱ्या सया मी एकत्रित येऊन कंदुकीचा खेळ खेळण्यासाठी तयार होतो. बराच वेळ निघून गेला, सया अद्याप आला नाही, म्हणून मी त्यांना शोधते. सयांचे मार्गदर्शन करते. तर हो चुकीच्या वेळी माझी पावलं पडली असावी. येतो मी. नंतर कधीतरी भेट आपली होईलच की. काय झालं माहितीये का, सया अद्याप आल्या नाही आणि म्हणून कंदुकीचा खेळ खेळणं अपुरं राहत. माझ्या इच्छेसाठी कंदुकीचा खेळ खेळा म्हणजे तुझ्या समोर कंदुकीचा खेळ या पंजोबाने खेळला. हे पहा मला हे जमणार नाही. माझ्या कंदुक हा येते मला गाणे इष्ट काय परत परत एकदाच सगळं पूर्ण करायला निघून जा म्हणजे मी परत तुम्ही जर का माझ्या इच्छेची पूर्तता केला नसाल, इच्छाभंगाचा महादोष तुमच्या मागे याचा विचार करा. आमचं काय इच्छाभंगाचा महादोष म्हणजे केवढा मोठा रोष. हा कलंक घेऊन जगण्यापेक्षा हिची इच्छा पूर्ण केली तर कशाला करूया. तुमचं नारायण आणि पारायण इच्छा पूर्ण करता येत नाही. इच्छा पूर्ण करणार कशी काय चला आता कसं आहे, आता बंदुकी खेळायची बरोबर की नाही, समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. आता बंदुकी म्हटल्याच्या नंतर वसुला जरा कशी सुरून बांधायला हवी. मी तुम्हाला मदत करते. घट्ट बांधायला हवी. हलवी ते कल्पवृक्षाचं झाड म्हणजे नारळाचं झाड. या नारळाच्या झाडाच्या पानांच्या देठाची ही फळी कुंभफळ. कुंभफळ जर म्हटलं गेलं म्हणजे कुंभफळ म्हणजे ही कंदुकी आणि ही कंदुकी म्हणजे हा चेंडू म्हणजे पूर्वापार चालत आलेला हा चेंडू आणि फळीचा खेळ. या खेळाचं एक महत्व आहे. कोणतं? एकदा का माणूस या खेळात रंगला ना तेव्हा विसरायला होतं काही पण एक सांग कसला सांगू इंदुरीला तू खेळाडू भीती वाटते त्याला. भीती कधीच वाटत नसते. खेळता येत नाही त्याला खेळता येत असतं. दाखवायचं नसतं. मी समजणार आहे, तुम्ही खेळा. बरं खेळूया. माझी एक अट आहे. या ठिकाणी आम्ही कंदुकी खेळतोय हे देवदरबारात कुणाला सांगायचं नाही. मी कशाला जाते. बरं आणि दुसरी गोष्ट, पहिल्या प्रथम तुला चेंडूचा खेळणार की फळीचा खेळणार? मी खेळाडू आहे म्हटल्यानंतर फळी चढणार. हो हा जिकडं तिकडं झाडं रुडतोय तेव्हा या पंजोबाला हवायला लावू नको याची दक्षता घेतो.
तुला फडकणार आहे. मला एक सांग, नुकताच त्या रंगात येतो ना, तो एवढ्यात कंदुकी खेळतात म्हणजे काय ओ. काय खाली टाक. मी कंदुकी अलगद जेली आहे. तुम्ही बाद झाला तर तुम्हाला मी खेळायला देणार. ए, मी नाराज मुनी आहे. म्हणून काय नाराज झालं? मुनी करीत तुम्ही बाद होतो. खेळाडू आहात. मी बाद होत नसतो. हो. करीत नाही. मी कंदुकी जेली आहे. मी तुम्हाला बाद केले. हे. मी खेळायला देणार नाही नाही नाही. काय करणार? खेळायला देणार नाही. हो. तू मला खेळायला देणार नाही. नाही. इंदू, तू मला जर का खेळायला दिलं नसशील, काय करणार? तू जर का मला खेळायला दिलं नसशील, मी रडून डाव खेळ. काय? मी जर का तुम्हाला खेळायला दिलं नसेल तर तुम्ही रडून डाव हा, मग खेळणार? काय? ओ, तुम्ही नारद मुनी आहात. तुम्ही जर का रडून डाव खेळणार तर तुम्ही कसे रडतात ते मला पाहायचं. कर्म माझं. कर्म नाही. कुणाला भोगाची चिंता, कुणाला रोगाची चिंता. मला खेळायची मी कसा रडतो त्याची चिंता. काय रे मला बेसर खेळायचंय. मी खरोखरता तुला सांगतो, तुम्ही रडूच मी शकत नाही. खरोखरता रडेन, तुला मी सांगून ठेवतोय. शकत मी नाही. खरोखरता रडेन, हं? नाही हो, रडूच तुम्हाला शकत खेळायला देणार का? कोण गेलाय कोण? तुमचा कोण गेला? रडून डाव कसा खेळतो ते दाखवत होतो. मला वाटलं तुम्ही रडताय, तुमचं कोण गेलंय म्हणून तुम्ही रडताय, म्हणून मी रडत होते. माझं कोण ते तुझं कोण नाही की काय? त्यातच रडायचं. मग आता दे ना खेळायला, दे ना खेळायला. मग पहिल्यांदा दिलं असतं तर रडून फुकट गेला. पण थांब, आता मग काय करायचं? हा, आज करतो. अडकतोय ना खडकाला. इकडे सामान सामान खडको छोटे छोटे अनादी कालापासून सुरू आहे हा खेळ. लंबदंड, गोलपिंड, धरपकड प्रतियोगिता. लंबदंड, गोलपिंड, धरपकड प्रतियोगिता. लंबदंड म्हणजे फळी, अर्थातच गोल पिंड म्हणजे हा चेंडू. कुंभळ. आणि या प्रतियोगितेत हा चेंडू तू जितका धडवतोय. मला एक सांग, तुला काय सकाळपासून काम केलं नाही? अरे मला नव्हता म्हणून संकटात सापडलं हिच्यामुळं. काय रे देवा? गुरुदेव, जिथं तुम्ही जाणार तिथं मी असणार. खरं बोलतोय. निश्चितच. खरं सांगतोय. आता तुमचा माझा प्रवास नेहमी एकत्रच असतो. आहा. मला पहिल्यांदा काय वाटलेलं, या ठिकाणी मी एकटाच वेळा की काय, नंतर मी इथं आलो आणि बारीक झालो. नंतर मला कळलं इकडे सगळ्यात वेळ. तुम्ही वेडे शोधत बसा. ही कंदुकी कुणाची? हे ना. ना सोडीना. काय सोडीना? ना सोडीना. सोडीना या कंदुकीला. ना सोडीना. सोडीना या कंदुकीला. अटक खाली चेंडू द्यावा. देव राजाला. सरळ सरळ घालतोय. अड्डा खाली चेंडू द्यावयाला घ्यावे, खेळात देव राहायला. अर्थातच तुम्हाला
कोणी घेतलं? हिनं घेतलं. तुमची निवड झाली कशी? माझी आवड होती म्हणून निवड झाली. आमची आवड सांगितली की काय? हिला माहिती. काय गं? ऍड्रेस को खरं तर सुद्धा घ्यायला काय करूया? काय झालं माहितीये का? आमच्या खेळात येऊन जर का त्यांची आवड निर्माण होत असेल तर घेऊया ना. घेऊया. बरं घेऊया तर घेऊया. मला का घेऊया. प्रमुखाने सांगितलं घेऊया. आता आम्ही घेऊया. बरं मला एक सांग. एक माझी अड आहे. काय म्हणते? पहिल्या प्रथम तुला चेंडूचा घेणार की फळीचा घेणार? मी फळीचा घेतो, तुम्ही चेंडूचा घ्या. आणि तू फळीचा दिला नसता मी रडून घेतला असता. मला माहिती रंडा चला भय वाटते. पाठीमागून हा आला, त्याच्यानंतर हा आला. दोघेही म्हणतात मला खेळाची मजा वाटते. अरे कसली मजा करवायची? हा कुठल्या याच्याकडे पाहिलं हे शिल्प जरा वेगळं वाटत. हा कुठल्या पठारावरील खेळाडू? याचा विस्फारलेला केस गळापाकडे पाहून मला असं वाटतं. काय वाटते? हा कोरड्या पठारावर जातो. दूर मारून आलोय. प्रत्यक्ष वैकुंठीच्या नारायणाला युद्धाच्या प्रणाम करून जाण्यास भाग पाडिला. तो हिंगोळ इथे येण्याचा उद्देश समजुतीचा खेळ मात्र एका निमित्त आहे. इतर देवेंद्र तुझ्या शोधार्थ होय. इंद्राचा शोध म्हणजे तुझ्या जीविताला पूर्णविराम ठरलेला आहे. जनिता दिवो जनिता पृथ्व्याः स्वर्ग आणि मृत्यूलोकाचं मला उत्पादन करता म्हणतात आणि म्हणून तुझ्या जीविताला संधी प्रदान करतोय. हा निघून जा जीविताचा सुधारणा. संधीचा विचार करणारा हिंदुदत्त नव्हे. त्यावेळी तुला सेवक करत त्यावेळी वास करवी. समजा विचार माझा आईला तुझा हा डाव उद्ध्वस्त करे. कुठला तुझा हा
आमची ओळखी असेल आपल्याला. कोण नाही तुम्हाला ओळखणार. त्यात दिसको देवतांचे अधिपती देवराज इंद्र. स्वर्गाच्या ठिकाणी तुमचं बस्तीस्थान. इंदुलीलेच्या कंदुकीच्या खेळात तुम्ही कसे काय सहभागी झालात? हे इंदुलीला तुझ्या सौंदर्याचं वर्णन देवतांच्या दरबारी आम्ही ऐकलं. हो, एवढंच नव्हे तर आपल्या मैत्रिणींसोबत या ठिकाणी कंदुकीचा खेळ खेळायला येतेस हे सुद्धा कानावर आलं. अगदी. याच गोष्टीची शहानिशा करण्यासाठी इथवर आलो. आल्यानंतर खात्री झाली की तू सौंदर्यवान आहेस आणि उत्तम खेळाडू सुद्धा आहेस. विभाग कधी देव दरबारापर्यंत आलीस तर तुझी गाठा भेट माझी. बरं बरं. ये मरजी तू माझी देवाच्या अनेक बायका आहेत पण खेळाडू कोण नव्हती. काही खरं नाही.
शरम नाही वाटत सांगायला? आज्ञा घेतली इथं आली आणि इथं येऊन प्रेमाचे तारे कोणा कोणता कोण दाखवायला लाज वाटते की काय? मित्र देवराज तू आणि इथं साऱ्या विश्वाला माहिती नागराज तक्षक आणि इंद्राचं मित्रत्वाचं नातं मी इथं कसा हा तो प्रश्न तुझा असेल तर ऐक. प्रश्न तुझा उत्तर माझं. ऐकूया. तुझी कन्या इंदुलीला हिच्या सौंदर्याचं वर्णन आम्ही ऐकलं. कंदुकीचा खेळ इथं खेळण्यासाठी येते हेही कळलं आणि म्हणून आम्ही हे पाहण्यासाठी आलो होतो. आणि त्याहून पुढे जाऊन सांगायचं तुझं माझं नातं मित्रत्वाचं पाहुणेपणात बदलायला आता काही हरकत नाही. अरे पण देवराज पाहुणेपणात बघूया. मी हिचा बाप माझ्यापर्यंत येऊन हिचा हात न मागता इथं येऊन चेंडू फळी खेळतोय. त्या निमित्तानं जुळलं तर जुळलं. तुझा नकार हे असं दिसतोय रागातला दिसतोय चेहरा वेगळाच काहीतरी सांगतोय. करत नाही मी निघालो. आपली कन्या मला द्यायची नाही हे मित्रत्वाचं नातं नको. याचं काय नाव म्हटलं? अरे हा नाटक करतोय हे सगळं बरोबर. हे सर्व वरपांगी बरं बाकी आहे आणि करंजा याचा वेगळा. देवराज तुझं आणि माझं आतापर्यंत असणारं मित्रत्वाचं नातं जर का पाहुणेपणात रूपांतरित होत असेल माझी कदापि ना नाही. तेव्हा देवर्षी विलंब नको हाती आणल्या. हाती हात देऊया. श्री वक्रतुंड करती पूर्वद पुण्य योग येती. जसे दोन शिंपले एकम होती दोन वाती एकच होती. दोन जीवांते मिलन होती दारी मंगल वाद्य वाजती. शिवमंगल सावधान. देवराज या क्षणी माझ्या कन्येचा हात मी तुझ्या हाती सुपूर्द केला आहे. पण माझ्या दोन अटी आहे. लग्न अगोदर अटी घालायच्या असतात लग्नानंतर काय काय हे लक्षण आता कसली अगदी असा लग्न झालं असं आहे का? देवर्षी माझी पद्धत जरा वेगळी आहे. इकडची नाही. इकडची नव्हे इकडची. इकडची. अरे वा. हा तुम्हा दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर मी थेट विश्वकर्मांपर्यंत जाणार.